सध्या जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला आहे किंवा होतही आहे. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जेव्हा जमिनीमध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होतो आणि ओलावा चांगला टिकून राहतो, तेव्हाच पेरणीला सुरुवात करावी. या दिवसात म्हणजेच खरीप हंगामात तुम्ही तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार या पिकांची पेरणी करू शकता. मुख्य नगदी व अन्नधान्य पिके कोणती आहेत तर पाहूयात. सोयाबीन. सध्याच्या काळात सोयाबीनची पेरणी करणे अत्यंत फायदेशीर ठरते. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 5 ते 7 सेंटीमीटर ठेवावे. वाण कोणते तर JS 335, KDS 726, फुले किमिया, MAUS 71 ही आहेत. तर कापसासाठी बघायचं झालं तर बागायती किंवा पुरेसा पाऊस झालेल्या भागात कपाशीची लागवड या दिवसात पूर्ण करावी. जमीन मध्यम ते भारी असावी. त्याचबरोबर मका या पिकासाठी अन्नधान्य आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी मका हा उत्तम पर्याय आहे. खरीप हंगामात मक्याची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपवणे योग्य ठरते. कडधान्य पिकांमध्ये म्हणजेच कमी पाण्यामध्ये येणारे, जर तुमच्या भागात पाऊस थोडा कमी असेल किंवा जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची असेल तर ही पिके जी आहेत ते उत्तम आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तुरीचे पीक संथ गतीने वाढणारे असल्याने यामध्ये तुम्ही सोयाबीन प्लस तूर म्हणजेच 4-2 किंवा 5-1 अशा प्रकारे लागवड करू शकता. त्याचबरोबर कपाशी प्लस तूर अशी आंतरपीक पद्धत वापरू शकता. वाण कोणते आहेत तर BDN 711, फुले राजेश्वर. मूग आणि उडीद ही पिके कमी कालावधीत साधारण 70 ते 75 दिवसामध्ये येतात. जून अखेरपर्यंत यांची पेरणी पूर्ण करावी, जेणेकरून नंतरच्या पावसाचा फटका बसणार नाही. मुगासाठी वाण कोणते आहेत तर वैभव, कोपरगाव 1 आणि उडदासाठी वाण आहेत TAU 1, फुले U005 हे वाण उत्तम आहेत. गळीत धान्य पिके कोणती आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने भुईमूग. हलक्या ते मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत भुईमुगाची पेरणी करावी. यामध्ये वाण कोणते तर TAG 24, फुले प्रगती. त्याचबरोबर तीळ किंवा कारळं. कमी पावसाच्या आणि हलक्या जमिनीच्या भागात या पिकांची पेरणी करता येते. तर चारा पिकामध्ये पशुपालनासाठी कोणती लागवड करावी तर तुमच्याकडे दुभती जनावरे असतील तर या दिवसात चारा पिकांची पेरणी करणे फायदेशीर ठरते. यामध्ये जास्त उत्पादनासाठी मल्टीकट ज्वारी म्हणजेच फुले गोधन किंवा बाजरीची पेरणी करावी. पेरणी करायची असताना काळजी कोणती घ्यावी तर प्रामुख्याने बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी बियाण्याला बुरशीनाशकाचा उदाहरणार्थ थायरम किंवा कार्बेंडाझिम आणि नंतर जीवाणुसंवर्धकाची म्हणजेच रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर बीज प्रक्रिया नक्की करा. यामुळे पिकांची उगवण क्षमता वाढते आणि रोगापासून संरक्षण होते. आंतरपीक पद्धतीमध्ये जोखीम कमी करण्यासाठी आणि एकाच खर्चात दुप्पट उत्पादनासाठी आंतरपीक पद्धतीचा म्हणजेच उदाहरणार्थ सोयाबीन प्लस तूर याचा वापर करा. अशा प्रकारे आपण या दिवसामध्ये पेरणी करत असताना काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.